नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या प्रॉपर्टी आणि मनी कोर्ट स्टोरी या सिरीजचा भाग 5वा. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. जर तुमच्या मालमत्तेवर खोटे, बनावट किंवा फसवणुकीने तयार केलेले सेल डीड झाले असेल तर असे खरेदी खत कायदेशीर पद्धतीने रद्द कसे करायचे? अनेक वेळा असे घडते की मालकाच्या नकळत खोटी सही करून, बनावट ओळखपत्र वापरून किंवा फसवणूक करून मालमत्ता ही दुसऱ्याच्या नावावर केली जाते. काही वेळा वृद्ध व्यक्तींची फसवणूक देखील केली जाते. तर बऱ्याच वेळा पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केला जातो आणि जेव्हा खरी व्यक्ती 7/12 किंवा मालमत्ता नोंद पाहते तेव्हा तिला कळते की जमीन ही दुसऱ्याच्याच नावावर गेलेली आहे. मग अशा वेळी आपण घाबरायचे नाही. कायदा हा पूर्णपणे अस्तित्वात आहे आणि तो देखील तुमच्या बाजूने आहे. पण त्यासाठी योग्य प्रक्रिया माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच सविस्तर माहिती आणि मुद्दे समजून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर खोटे सेल डीड म्हणजे नेमकं काय, कोणत्या कायद्याखाली ते रद्द करता येऊ शकते, सिव्हिल सूट म्हणजे दिवाणी दावा कसा दाखल करायचा, FIR कधी करायची, लिमिटेशन म्हणजे कालमर्यादा किती आहे आणि सर्वात शेवटी कोर्टात नेमकी प्रक्रिया कशी चालते याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओमध्ये पहिला मुद्दा बघूया, तो म्हणजे खोटा सेल डीड खरेदी खत म्हणजे काय. सेल डीड म्हणजे मालमत्ता विक्रीचा एक अधिकृत आणि नोंदणीकृत दस्त असतो. हा दस्त सब रजिस्टर कार्यालयात नोंदवला जातो आणि त्यानंतर महसूल नोंदीत बदल केले जातात. परंतु असे खोटे सेल डीड जर रद्द करायचे असेल तर त्यासाठी कायदेशीररित्या काही अटी पाळणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच काही अपवादात्मक परिस्थितीमध्येच हे खरेदी खत जे खोटे फसवणुकीने तयार केलेले आहे ते रद्द होऊ शकते. पहिली परिस्थिती म्हणजे बनावट सही. जर मूळ मालकाने सहीच केलेली नसेल आणि त्याची सही बनावट केली असेल तर तो दस्त फसवणूक आहे. दुसरी परिस्थिती म्हणजे फसवणूक करून सही घेतली असेल. म्हणजे समजा एखाद्या कागदावर सही घेऊन नंतर ते सेल डीड तयार केलेलं असेल. तिसरी परिस्थिती म्हणजे दबावाखाली सही घेतली असेल. चौथी परिस्थिती म्हणजे खोटी पॉवर ऑफ अटर्नी वापरून जमीन विकली गेली असेल. पाचवी परिस्थिती म्हणजे खोटी ओळख दाखवून नोंदणी केली असेल. अशा सर्व परिस्थितींमध्ये कायदेशीररित्या खरेदी खत रद्द करता येऊ शकते. आता कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येते? मित्रांनो, सर्वप्रथम समजून घ्या की नोंदणीकृत सेल डीड हे फक्त रजिस्टर कार्यालयात जाऊन रद्द करता येत नाही. कारण तो आदेश फक्त दिवाणी न्यायालयात देऊ शकते. स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 अंतर्गत कलम 31 अनुसार जर एखादा दस्त तुमच्या हक्कांना धोका निर्माण करत असेल तर तुम्ही कोर्टात जाऊन त्या दस्ताच्या रद्दतेची मागणी करू शकता. याशिवाय जर फसवणूक झाली असेल तर जुन्या IPC आणि आत्ताच्या नवीन BNS अंतर्गत खालील गुन्हे देखील लागू होऊ शकतात. यामध्ये फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणुकीसाठी बनावट दस्त तयार करणे, बनावट दस्ताचा वापर, सर्व गुन्हे देखील नोंदवले जाऊ शकतात. म्हणजेच खोटे खरेदी खत हा फक्त सिव्हिल दिवाणी प्रश्न नाही तर तो बऱ्याच वेळा फौजदारी म्हणजे क्रिमिनल प्रश्न देखील असू शकतो. आता कोर्टाची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय आहे? सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कोर्ट प्रक्रिया असते. त्यातला पहिला टप्पा असतो तो म्हणजे कागदपत्रांची पडताळणी करणे. मग यामध्ये 7/12 उतारा, मालमत्ता नोंद, फेरफार नोंद, इंडेक्स 2, सेल डीडची प्रमाणित प्रत ही सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर वकिलांचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागतो. दुसरा टप्पा असतो तो म्हणजे लीगल नोटीस देणे. वकिलांमार्फत संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवली जाते. यात नमूद केले जाते की सेल डीड ही फसवणुकीने तयार केलेला आहे आणि तो रद्द करण्यात यावा. बऱ्याच वेळेला या टप्प्यावर तडजोड देखील होते आणि पुढे हा दावा चालू शकत नाही. यानंतर तिसरा टप्पा आहे तो म्हणजे दिवाणी दावा दाखल करणे. जर समजा तडजोड झालीच नाही तर योग्य अधिकार असलेल्या सिव्हिल कोर्टात सूट फॉर कॅन्सलेशन ऑफ सेल डीड दाखल करावा लागतो. आता या दाव्यामध्ये सामान्यतः 3 मागण्या करायच्या असतात. पहिली म्हणजे सेल डीड रद्द करण्यात यावा, दुसरी मूळ मालक असल्याचे जाहीर करण्यात यावे आणि तिसरी प्रतिवादीला मालमत्तेत हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात यावी आणि चौथा म्हणजे इंटिरियम स्टे. जर प्रतिवादी मालमत्ता पुढे विकण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्पुरता स्थगिती आदेश देखील तुम्हाला मागता येतो. कोर्टाला योग्य वाटले तर हा तात्काळ स्थगिती आदेश कोर्ट लगेच देऊ शकते. यानंतर 5वा टप्पा प्रक्रियेचा कोणता तर पुरावे आणि साक्ष. या टप्प्यावर हस्ताक्षर तज्ञाची मदत घेतली जाऊ शकते. साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाते, कागदपत्रे सादर केले जातात आणि 6वा हा अंतिम टप्पा असतो ज्यामध्ये अंतिम निर्णय दिला जातो. सर्व पुरावे तपासल्यानंतर कोर्ट योग्य तो निर्णय घेते. जर कोर्टाने सेल डीड रद्द घोषित केले तर महसूल कार्यालयात नोंद दुरुस्ती देखील केली जाते. पुढचा पॉइंट, FIR कधी करावी? जर स्पष्ट फसवणूक दिसत असेल तर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करता येते.
सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी ॲट अ टाइम चालू शकतात. आता या दिवाणी दाव्यासाठी कालमर्यादा लिमिटेशन पिरियड किती आहे? लिमिटेशन ॲक्टनुसार फसवणूक लक्षात आल्यानंतर 3 वर्षांच्या आत दावा दाखल करणे आवश्यक आहे. उशीर झाला तर तुमची केस तुमच्या बाजूनं कमकुवत होऊ शकते. मित्रांनो, अशा खोट्या आणि फसवणुकीच्या खरेदी खतापासून तुमच्या जमिनीचे संरक्षण करायचे असेल तर तुम्ही काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. मग यामध्ये तुमचा 7/12 तुम्ही नियमितपणे तपासला पाहिजे. कोणतीही म्युटेशन एंट्री फेरफार नोंद झाली तर त्यासाठी त्वरित हरकत घेतली पाहिजे. ब्लँक कागदावर सही करू नका. पॉवर ऑफ अटर्नी देताना अत्यंत काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी फसवणूक तुम्हाला आढळून आली तर उशीर करू नका. लवकरात लवकर लीगल ॲक्शन घ्या. मित्रांनो, खोटं सेल डीड खरेदी खत हा फक्त कागदाचा प्रश्न नसतो, तो तुमच्या हक्कांचा आणि आयुष्यभराच्या कष्टाचा प्रश्न असतो. योग्य वेळी योग्य पावले उचलली तर कायदा पूर्णपणे तुमच्या बाजूने उभा राहतो. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या ॲडव्होकेट कीर्ती या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया या सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.